श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत वटपौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्र चर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली आणि म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली. सावित्रीसह ब्रह्मा, विष्णू आणि महेश या व्रताची मुख्य देवता आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे जास्त असून पारंब्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. धार्मिक दृष्टीने वटपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल, पण पतीवरून ववाळून टाका ही एक वस्तू. पतीच्या सर्व अडचणी दूर होतील, प्रगती होईल. पतीच्या सर्व इच्छा फक्त 1 दिवसातच पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून ववाळून टाकायच्या आहेत, कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करून यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही अगदी सायंकाळी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय आपल्याला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या लाभासाठी आणि भविष्यातील वाईट गोष्टीपासून आपल्या पतीचं संरक्षण होण्यासाठी, पतीवर येणारं प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी, पतीची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय केल्याने पती पत्नीमधील नाते हे घट्ट होईल. हा उपाय केल्याने पती सर्व तुमचे ऐकू लागतील, तुमच्या मनाप्रमाणे वागतील आणि दोघांमध्ये प्रेम वाढेल. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद त्याचबरोबर गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. पती आणि पत्नीने दोघांनीही या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते.
सोबतच आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा दूर होते आणि यामुळे आपण जे व्रत करणार असतो, जी पूजा करणार असतो तर त्याचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होतं. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही नित्य पूजा आहे तर ती करून घ्यायची आहेत. आपण वटपौर्णिमेला उपवास करत असतो, व्रत करत असतो. बरेच जण हे निर्जली व्रत करत असते तर बरेच जण फळार घेऊन हे व्रत जे आहे तर ते केलं जातं. तर तुम्ही ज्या पद्धतीने हे व्रत करतात तर त्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे, व्रताचा संकल्प करायचा आहे. आणि या दिवशी जर तुम्ही उपवासाचे पदार्थ खात असतील तर सर्वप्रथम तुम्हाला वटवृक्षाची पूजा करून यायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला उपवासाचे पदार्थ म्हणजे जो काही तुम्ही फळाहार घेत असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. थोडक्यात काय, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकरात लवकर पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. पूजा करून आल्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये केला तरी चालेल. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. जे ताट तुम्ही वटवृक्षाची पूजा करायला घेऊन गेलेले आहे तर ते ताट तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा दुसरा तुम्ही ताट घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, मातीचा किंवा इतर कुठल्याही धातू तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल. फक्त दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही, तेल घालायचं आहे. कारण तुपाचा दिवा हा पुरुषावरून ओवाळला जात नाही, म्हणून तेल घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे. दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकवाचा गंध घ्यायचा आहे. थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका. अखंड तांदूळ असे त्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक सोन्याची अशी वस्तू घ्यायची आहेत. मग तुम्ही एखादी रिंग घेतली तरीही चालेल. कारण या दिवशी पुरुषाच्या अंगाला सोने स्पर्श करणे अतिशय शुभ मानले जाते. म्हणून एक सोन्याचं जे काही तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये एक सुपारी घ्यायची आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत. पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे. एक आसन द्यायचं आहे किंवा पाट द्यायचा आहे, त्या पाटावर बसवायचं आहे. यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पतीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे. त्यावरती अखंड तांदूळ म्हणजे अक्षर जे आहे तर त्या लावायच्या आहेत. जे सोनं आपण घेतलं आहे तर ते सोनं सुद्धा तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे. जी सुपारी आहे तर ती सुद्धा ववाळून घ्यायची आहे. यानंतर दिव्याने ववाळून घ्यायचं आहे आणि हे ताट तुम्हाला साईडला ठेवून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही आपल्या पतीवरून ववाळून टाकायची आहे, ती म्हणजे मोहरी. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. नसेल तुमच्याकडे पिवळी मोहरी तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. आणि ही मोहरी आपल्याला आपल्या पतीवरून 7 वेळा ववाळून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून ते खाली पायापासून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला पतीच्या डोक्यावरून ही मोहरी ववाळून घ्यायची आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ती तुम्हाला फेकून द्यायची आहेत. या दिवशी जेव्हा आपण मोहरी ही आपल्या पतीवरून ववाळून टाकतो तेव्हा भविष्यातील वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण होतं. पतीची दिवसेंदिवस प्रगती होते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती या दूर राहतात आणि आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. तसेच या दिवशी आवर्जून तुम्हाला पतीचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर पतीने आपल्या पत्नीला एखादी छोटीशी भेटवस्तू सुद्धा आवर्जून द्या. जेव्हा पती पत्नीला एखादी भेटवस्तू देतो तेव्हा त्यांच्यामधील नाते जे आहे तर ते खूप घट्ट होते, दोघांमध्ये प्रेम वाढते. त्यामुळे पतीने आवर्जून अगदी छोटीशी भेटवस्तू दिली तरीही चालेल, परंतु नक्की द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.